आज आपलं YouTube चॅनल मास्टर क्लास A1 यामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सायन्स इयत्ता 7वी सायन्स यातील चॅप्टर नंबर 20 इन द वर्ल्ड ऑफ स्टार हे चॅप्टर बघणार आहोत। आणि मित्रांनो, यामध्ये आपण सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे अपॅरंट मोशन आणि भासमान मार्ग म्हणजे अपॅरंट पाथ हे दोन मुद्दे आज शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही बघतात आहे का आपल्या समोर या 12 राशी आहेत की नाही? ह्या 12 राशी आहेत, त्यानंतर सूर्य आहे आणि त्यानंतर पृथ्वी आहे। मग हा भासमान भ्रमण म्हणजे काय, हे भासमान मार्ग म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत। तर बघा, आपण सकाळी उठलो का सूर्य आपल्याला उगताना दिसतो आणि तो उगलेला जो सूर्य आहे तो आपल्याला असा सरळ आपल्या डोक्यावरून खाली मावळताना दिसतो। मग आपल्याला काय वाटते का सूर्य काय आता इथे होता आणि लगेच वरती आला आणि लगेच काय आला, तो खाली आला। म्हणजे आपल्याला असं जाणवते की सूर्य काय होतोय, फिरतोय। पण ऍक्च्युली हा सूर्य फिरतो का? नाही, सूर्य त्याच्या जागीच उभा असतो। पण पृथ्वी जेव्हा त्याला मित्रांनो परिभ्रमण करत असते त्यावेळेस आपल्याला असं वाटते का सूर्य फिरतोय आणि आपण कसे स्थिर उभे आहोत। पण तसं होते का? नाही, तसं होत नाही। यालाच म्हणतात सूर्याचे भासमान भ्रमण आणि सूर्याचा भासमान जो हा जो पाथ आहे त्याला म्हणतात मार्ग। मग बघा, काही वेळेस असं होते की आपल्याला भरपूर जणांकडून ऐकायला येते की सूर्याने आता एखाद्या राशीमध्ये प्रवेश केला। मग मकर संक्रांतीला आपण बघतो का सूर्य जो आहे तो आपल्या घरचे आपल्याला म्हणताना दिसतात की सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश घेतला। पण सूर्य ऍक्च्युली फिरतोय का? नाही, सूर्य ऍक्च्युली फिरत नाही। तर ही प्रक्रिया कशी घडते ही आपण मित्रांनो या छोट्याशा कृतीवरून समजून घेऊया। तर बघा, आपण या पृथ्वीवर असतो की नाही? मग ही पृथ्वी ह्या सूर्याला काय करत असते मित्रांनो? भ्रमण करत असते की नाही? बघा, ही पृथ्वी फिरते, सूर्य फिरतोय का? नाही, सूर्य फिरत नाही। मग ही पृथ्वी जेव्हा अशी फिरता 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 बघा, ही जेव्हा सूर्याच्या ह्या साईडला आली की नाही? आता मी पृथ्वीवरती आहे, ही पृथ्वी आहे, हा सूर्य आहे। या पृथ्वीवरून समोर मला तुळ राशी दिसते। काय दिसते? तुळ राशी। पृथ्वीवरती आता मी आहे, मध्ये सूर्य आहे। सूर्याच्या लख्ख प्रकाशाने आपल्याला ती राशी दिसत नाही, पण ऍक्च्युली मित्रांनो काय, सूर्याच्या बाजू समोर कोणती राशी आहे? तुळ राशी आहे। त्यानंतर जेव्हा पृथ्वी तिच्या परिभ्रमण काळात थोडी पुढे सरकेल त्यावेळेस राशी बदललेली आहे। आता बघा, कोणत्या राशीत आलं? वृश्चिक राशीत आलं। याचा अर्थ सूर्याने वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला असा होतो। त्यानंतर थोडी आणखी पुढे सरकली का बघा, समोर कोणती राशी आलेली आहे? धनु राशी आलेली आहे। अशा पद्धतीने ही पृथ्वी जसजशी पुढे सरकेल तसतशी मित्रांनो काय, राशी बदलेल। आणि याला आपण काय म्हणतो का सूर्याने धनु राशीतून कॅप्रिकॉर्न राशीमध्ये प्रवेश केला, सूर्याने कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश केला। आता बघा, सूर्याने मीन राशीमधून मेष राशीमध्ये प्रवेश केला, सूर्याने मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये प्रवेश केला। पण ऍक्च्युली सूर्य फिरतोय का? नाही, सूर्य फिरत नाही। पण हे काय मित्रांनो, आपल्याला ते काय होतो? भास होतो। यालाच म्हणतात सूर्याचे भासमान भ्रमण। आणि हा जो पाथ आहे त्याला म्हणतात सूर्याचा भासमान मार्ग। आलं लक्षात? मग आता बघा तरी, आता कोण मला सांगेल आता सूर्य कोणत्या राशीमध्ये? कोणत्या राशीमध्ये? धनु राशीमध्ये। मग ही पृथ्वी तिच्या भ्रमणात थोडी पुढे सरकली का आता कोणत्या राशीमध्ये? कॅप्रिकॉर्न। आलं लक्षात? अशा पद्धतीने मित्रांनो सूर्य एखाद्या राशीमध्ये काय होतो? प्रवेश करतो। पण ऍक्च्युली हा सूर्य फिरत नाही। ऍक्च्युली हा सूर्य फिरतो का? नाही। कोण फिरत असते? पृथ्वी। सूर्याच्या भोवती कोण फिरते? पृथ्वी। पण आपल्याला पृथ्वीवर बसून असं वाटते का सूर्य काय होतोय? फिरतोय। आणि मग हे जे फिरणं आहे सूर्याचं त्याला म्हणतात भासमान भ्रमण।
आणि हा जो पाथ आहे तो आहे भासमान मार्ग, कारण तो अशाच साईडने राहतो की नाही. मग आपल्याला काय वाटते की आता सूर्य उगवला असा सरळ जाईल, माझ्या डोक्यावर येईल आणि मग खाली मावळेल. हा जो मार्ग आहे त्याला म्हणतात भासमान मार्ग. आणि हा सूर्य आपल्याला मित्रांनो वरतून खाली जाताना दिसतो, म्हणजे उगतो, डोक्यावरती येतो आणि मावळतो, याला काय म्हणतात भासमान भ्रमण. लक्षात. पण ऍक्च्युली सूर्य फिरतोय का? नाही. पण पृथ्वीवर जो असतो, पृथ्वीवर जो नागरिक आहे, पृथ्वीवर राहणाऱ्याला असं वाटते मित्रांनो का सूर्य फिरतोय आणि आपण स्टेबल आहे, पण ऍक्च्युली ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. लक्षात. आणि आता तुम्हाला समजलं असेल की सूर्य एखाद्या राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश कसा करतो. आलं लक्षात? सर्वांना समजलं? थँक्यू.